अरे भावा, इकडे काय करतोस तू? कधीपासून तुला शोधतोय, किती कॉल करतोय, घरी गेलो, घरचे बोलतात बाहेर गेलाय, जेवढाच पण नाहीस तू. एवढा टेन्शन मध्ये का दिसतोयस? काय नाही रे, सहज इकडे मुंबईला येऊन खूप कंटाळलोय रे बाबा. खरं सांगू तर गावी किती छान होते रे बाबा. सकाळी आरामात उठा, 3 टाइम जेवण आरामात, मित्रांसोबत गप्पा. मुंबईला आल्यापासून खरंच यार म्हणजे कंटाळा आलाय, खूप खूप कंटाळा आलाय रे. मग एवढं चांगलं चाललं होतं, अरे एवढं मुंबईला यायचं कारण काय तुझं? नाईलाज रे बाबा, नाईलाज. म्हणजे काय मला आता समजलं नाही रे, जरा स्पष्ट बोलशील का? काय सांगू बाबा, आता तुला तर माहित आहे, आता झालं लग्नाचं वय. लग्नाचं वय म्हटलं का काय, गावी जात होतो पोरी बघायला. पोरगी बघायला गेलो का पोरीचे आई वडील म्हणतात की मुलाचा रूम आहे का, मुलगा करतो काय काम, मुलाचा स्वतःचा रूम, पगार आहे का, मुंबईला राहणार आहे का. असे 2-3 पोरी बघायला गेलो तर असंच प्रश्न आला रे. मग काय घरचे पण कंटाळले, बोलले बाबा तू आमचं सोड. माझा पण विचार नव्हता रे बाबा यायचा आई वडिलांना सोडून. मग काय करणार, आई बोलले की जा बाबा मुंबईला. तर करणार काय, माझं पण मन राहत नव्हतं. मग काय लग्नासाठी मुंबईला यायला लागलं. तर मग काय काम मिळालं, काम होऊन झालं, आपलं पगार घेतोय. काय आता सध्या झालं 3-4 महिने झालं फक्त मुंबईला येऊन. त्याच्यात काय करणार. आता उद्याच जायचं पोरगी बघायला, त्याच टेन्शन रे बाबा. की आता उद्या जाणार पोरगी बघायला तर त्याच्यावरून ते लोक विचारणार किंवा रूम आहे का, काय आहे का सर्व. बस त्याचाच विचार करतोय. आता आपण काय मिडल क्लास लोक बाबा, मध्यमवर्गीय, कुठून आणणार रूम. तेच टेन्शन, सर्व टेन्शन टेन्शन. आई वडिलांना सांगायचं का आपण, काय करणार रे. सर्व टेन्शन डोक्यावर घेऊन बसलो बाबा. अच्छा पण रे, जास्त काय विचार करू नकोस रे. देवावर आपल्यावर विश्वास आहे ना, मग सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व ठीक होतील. हो रे, आता काय देवावर विश्वास आपला, मेहनत तर करतो. आता बघू पुढे काय होतं ते. कष्ट तर चालूच आहे आपले. तसं रे, तू का शोधत होता, मला फोन करत होता, काय काम काय? काय नाही रे, असंच थोडं बाहेर जायचं होतं म्हणून तुला मी शोधत होतो. अच्छा. हा, मग घरी गेलो तुझ्या, घरचे बोलतात बाहेर गेलाय कुठेतरी, तर बघतो तर तू इथं बसलेला आहेस. हो रे बाबा, हेच टेन्शन घेऊन बसलो होतो. एकटं बोललो जाऊया थोडं जंगलात वरती, मस्त आरामात बसू. आलो इकडे, आपला विचार करतो मस्त. चल मग जाऊया आता घरी, मला पण जेवायचं बाबा, 5 वाजले तिथेच. चल मग आता जाऊया, जास्त काय चल, टेन्शन चल. वगैरे हो. घेऊन बसू नकोस. आपल्याला घरी जाऊया, चला चल जेऊ.